वीर समर्थ श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कै भेटशी बामजला सुभद्रा कोमल वाचा दे रे राम विमल करणी दे रे राम प्रसंग ओळखी दे रे राम धूर्त कळा मज दे रे राम श्रीराम समर्थ श्रीराम विचित्र कळा ये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची मायातीतानंताची संत सोये सांगती श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे आणि या संत स्तवनामध्ये समर्थांनी या ओवीमध्ये असं म्हटलं की विचित्र कळा ये मायेची। मायेची कला कशी आहे? माया ही कलांनी युक्त आहे, कलेंनी युक्त आहे, पण ती कला आणि ती माया जी आहे ती परब्रह्म तत्वासमोर किंवा ईश्वरी तत्वासमोर पूर्णपणे तिचं अस्तित्व शिल्लक राहू देत नाही। संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। संत आपल्या जीवनामध्ये हेच तर करतात की सत्य वस्तू आणि असत्य वस्तू म्हणजे खरं आणि खोटं। आपण सत्य असत्य म्हटलं की थोडेसे जरा शब्द अवघड वाटतात, कळायला लवकर लक्षात येत नाहीत। काय बाबा सत्य असत्य आता नेहमीचा प्रचलित शब्द असला तरी सुद्धा या ठिकाणी तो सत्य आणि असत्य कसा मानायचा आपण? आपल्याला काही वेळेला असं होतं पहा की सत्य खरं काय आहे हे आपल्याला माहिती असतं, पण ते खरं काय आहे हे माहिती असूनही काही वेळेला त्या सत्याची बाजू आपल्याला घेता येत नाही। असत्य काय आहे ते पण माहिती असतं, पण असत्यावरती आपल्याला काही करण्याची इच्छा असूनही आपल्याला काही करणं शक्य होत नाही। इथे असं आहे की माया खोटी आहे, माया असत्य आहे। आपण एखाद्यावरती म्हणलं किती माया केली त्याच्यावरती, मी किती प्रेम केलं, किती माया केली, पण हे केव्हा कळलं? माया केली, प्रेम केलं, पण ते केल्यानंतर त्याचं जे काही परिणाम झाले त्या परिणामानंतर लक्षात आलं। इथे असं आहे, या ठिकाणी असं हेच सांगायचं आहे। व्यवहारातलं उदाहरण अशासाठी सांगतो की एखाद्यावरती प्रेम केलं, एखाद्यावरती खूप आपण निष्ठेनं एखाद्याला आपल्या अगदी जवळचा मानला आपण, पण त्याच्याकडून कालांतरानं प्रतिसाद असा मिळाला की नंतर पश्चाताप झाला। मायेचं असंच असं घडतं। माया खरी आहे असं वाटतं, पण मायेची संग करायला गेलो आपण की माया आपल्याला झिडकारून टाकते आणि मग आपण म्हणतो अरे काय हा मायारूपी प्रपंच आहे, खोटा प्रपंच आहे। इथे समर्थाने तेच सांगितलं की विचित्र कळा ये मायेची। मायेची जादू अशी आहे की ती विचित्र आहे आणि त्याच्यासाठी संतांचे पाय धरायला सांगितले। संतांच्या चरणाशी जायला अशासाठी सांगितलं की संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर काय कळेल तर ती वस्तू जी आहे ही खरी आहे, ते परब्रह्म तत्व खरं आहे हे कळलं, पण जाणण्यासाठी अनुभवण्यासाठी त्यांचे पाय धरावे लागतील। संत आपल्या जीवनातली चैत्रातली पालवी असते पहा। मला तर इतकं आनंद होतो सांगताना की जसा त्या आंब्याला मोहर लागतो ना, मोहर,
आंब्याला मोहर लागलं की असं समजावं की या झाडाला निश्चितपणे फळ लागणार आहे. आपल्या जीवनामध्ये असंच आहे. या जीवनरूपी वृक्षाला संतांच्या कृपेच्या आशीर्वादाचे जेव्हा मोहर येईल, जेव्हा त्याला त्या फळांची खरंच अपेक्षा आहे, पण ते फळ त्याला लागण्याची निश्चितपणे अंतःकरणापासून खात्री मनामध्ये निर्माण होईल, त्याच वेळेला या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून संत ही चैत्रातली पालवी आहे. संत हा फुलातला एक सुंदर अशा प्रकारचा मकरंद आहे. फूल जोपर्यंत उमलत नाही तोपर्यंत ते फूल पाहण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. कारण फूल उमललं की त्याची पाकळी एक ना एक दिवस गळून पडणार आहे, एक ना एक दिवस त्या फुलाचा आनंद संपणार आहे. पण कळी आहे तोपर्यंत ती कळी आपण जतन करून ठेवायची आहे. ते फूलही आपण जतन करून ठेवायचं आहे. पण कळी जतन करून जेवढे दिवस ठेवू तेवढा दिवस आपल्याला जास्तीत जास्त आनंद या ठिकाणी मिळेल. म्हणून समर्थांनी असं वर्णन केलं या 14व्या ओवीमध्ये की विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची संत सोये सांगती. या मायातीत असणाऱ्या परब्रह्मतत्वाच्याही पलीकडे असणाऱ्या मायातीत अनंताची ओळख संत करून देतात. अनंत म्हणजे काय, अनंत कसा असतो, अनंताची व्याप्ती कशी असते ते आपण पाहूया. पण आजच्या या चिंतनामध्ये समर्थांनी संत स्तवनाच्या बद्दल आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं, जो काही उपदेश केला, तो उपदेश आपण आत्मसात करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.